बोलूच देत नव्हते. नाही अध्यक्ष महोदय, मी सगन दिला होता आपल्याला. अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये 23 फेब्रुवारी 2026 ला ज्या अवकाळी पाऊस आणि गारपीट झाला त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील 11 जिल्हे या ठिकाणी बाधित झालेत. अध्यक्ष महोदय, यामध्ये रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या गारपिटीमुळे चणा, डाळ, मूग सगळी पिकं, जो गहू आणि भाजीपाल्यांची सर्व पिकं नष्ट झालीत. अध्यक्ष महोदय, एवढा प्रचंड गारांचा वर्षाव त्या ठिकाणी झाला, वादळी पाऊस होता आणि यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामध्ये विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आणि इतकं मोठं नुकसान झाल्यानंतर सरकारकडून अद्याप कुठली या संदर्भात याचं पंचनामे करावेत, त्याचे आदेश दिले गेले पाहिजेत आणि पंचनामे करून माहिती घेऊन तात्काळ खरं तर ही चर्चा होणे आवश्यक आहे. पूर्वीच मागच्या वर्षीपासून हा शेतकरी संकटात सापडला. अध्यक्ष महोदय, त्यांना अद्यापही कुठली मदत मिळाली नाही, ती तुटपुंजी मिळाली. आणि कोकणामध्ये असेल, विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, हे सगळी जेवढं काही नुकसान झालं त्याच्या केंद्राकडे प्रस्ताव पाठवला. 768 कोटी काय रुपये दिलेत. प्रस्ताव मोठा पाठवला. केंद्राची का दृष्टी आमच्याकडे वक्र दृष्टी आहे कळायला मार्ग नाही, पण त्यावर मी बोलणार नाही. पण राज्य सरकारने आता तरी मागच्या वर्षी आपल्याला लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याकडे सरकारचं दुर्लक्ष कसं आहे. बोनस घोषित केला, बोनस मागच्या वर्षीचा मिळाला नाही. धान खरेदी झालेत, मागच्या वर्षी 2025च्या हंगामाचे पैसे अद्याप मिळालेत मार्केटिंग फेडरेशन कडून आणि आदिवासी विभागाकडून. पण शेतकऱ्यांनी पुढचा हंगाम करायचा कसा, त्याचे पैसे मिळत नाहीत. तुमच्या कर्जबाजारी शेतकरी झालाय, कर्जाची मुक्ती नाही. आणि या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकारने उभं राहण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं की हे एवढं मोठं नुकसान आहे, याची चर्चा हे सभागृह सुरू आहे. यामध्ये सगळे कामकाज थांबवून शेतकऱ्याच्या या अत्यंत गंभीर अशा प्रश्नावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण सरकारला आपली ही चर्चा आणि कामकाज थांबवून यावर चर्चा करावी. शेतकऱ्याला भरीव मदत मिळाली पाहिजे, ही सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महाराज, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. तुमचं चालू द्या ना. अरे तुमचं चालू द्या, आम्ही विरोध नाही करत. आम्ही अध्यक्षांना बसून घ्या. अध्यक्ष महाराज, मी आपल्या परवानगीने या ठिकाणी महत्वाचा विषय आपल्या माध्यमातून सभागृहाला आणि सरकारला सांगण्याचा प्रयत्न करतो. अध्यक्ष महाराज, तसं तर स्थगन प्रस्तावामध्ये सोमवारी झालेल्या वादळ, पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीच्या बाबतीत बोलले. पण ते बोलत असताना त्यांनी जे नावं घेतली त्या नावात काही जिल्ह्याची नावं त्यांच्याकडनं विसरली, म्हणून मी जास्त आग्रह करतोय. त्यात बीड विसरलाय, बाकी सर्व नावं घेतली. आणि मी परत एकदा सर्व नावं घेतोय. काल दिवसभरात बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, मराठवाड्यातील परभणी, काही जिल्हा पूर्व विदर्भातील, अध्यक्ष महाराज कोकण भागातील आणि अनेक ठिकाणी पूर्णपणानं अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचं रब्बीचं जी काढणीला आलेले गहू होते, ज्वारी होती, हरभरा, भाजीपाला, फळबागा ह्या पूर्णपणानं उद्ध्वस्त झाल्या. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, म्हणजे माझ्या मतदारसंघ बीडमध्ये तर माझ्या असेल, माजलगाव मतदारसंघात असेल, केज मतदारसंघात असेल, फार मोठं नुकसान झालं. म्हणून माझी विनंती आहे की माननीय महसूल मंत्री सुद्धा इथं उपस्थित आहेत, आदेश द्यावा की त्या ठिकाणी सर्व या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याचे पंचनामे तात्काळ चालू केले तर या ठिकाणी कुठेतरी त्या शेतकऱ्यांना काहीतरी त्यांच्या पदरात पडेल. कारण यांचं 100% पीक काढणीला आलेलं संपलेलं आहे. अभिमन्यू पवार बोला. जे अवकाळी पाऊस ऐकू द्या ना, त्यांचं उत्तर तर घेऊ दे. या राज्यामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू झाला आहे आणि काल विदर्भ, मराठवाडा आणि काही भागामध्ये नुकसानी झालं आहे अवकाळी पावसामुळे. अध्यक्ष महोदय,
याचे सर्वेक्षणाचे आदेश माननीय मुख्यमंत्री चर्चा करून देण्यात येईल. अध्यक्ष महोदय माझा होऊ द्या ना.